चला मित्रांनो, एका प्रश्नापासून सुरुवात करूया. तुम्हाला कधी असं जाणवतं का, की आपण एखादा प्रसंग आपल्या समोर आहे आणि त्यातनं बाहेर पडण्यासाठी आपण आपल्या विचारशक्तीचा वापर करतोय, पण आपल्याला काही वेगळं सुचत नाहीये किंवा ज्याला आपण सर्जनशीलता असं म्हणतो, तशातला प्रकार आपल्याला करता येत नाहीये. आपण वैचारिक पातळीवर त्याच त्याच गोष्टी पुन्हा करतो आणि कदाचित आपल्या चुका होत आहेत किंवा आपल्याला नवीन मार्ग दिसून येत नाहीये. असं जर होत असेल तर काळजी करू नका, कारण आज तुमच्या समोर मी एक अशी युक्ती मांडणार आहे ज्याचा वापर करून तुम्ही आपली विचारसरणी अजून चांगली करू शकाल आणि त्यातनं देखील समजा कुठल्या कठीण प्रसंगी तुम्ही अडकला असाल एकटे किंवा तुमच्या मित्रांसोबत, तर त्यातनं मार्ग काढण्यासाठी विविध पद्धतीने तुम्ही विचार करू शकाल. तर ही जी पद्धत आहे, ही जी प्रक्रिया आहे, त्याला नाव दिलं गेलंय 6 थिंकिंग हॅट्स. आता 6 थिंकिंग हॅट्स म्हणजे काय? हॅट्स म्हणजे टोपी. आता विविध रंगांच्या टोप्या आहेत आणि या टोप्यांचा उपयोग करून आपण विचार करण्याची जी आपली प्रक्रिया असते त्याला अजून सुदृढ बनवू शकतो, अजून चांगलं बनवू शकतो. तर हे कोणते 6 रंग आहेत आणि याचा अर्थ काय हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. सर्वप्रथम 6 थिंकिंग हॅट्स ह्याचे आविष्कार करणारे जे व्यक्ती होते, त्यांचं नाव होतं डॉक्टर एडवर्ड डी बोनो. त्यांच्याबद्दल आपण जरा माहिती गोळा करूया आणि त्यानंतर 6 थिंकिंग हॅट्स बद्दल देखील मी तुम्हाला सबंध माहिती देईन. डॉक्टर एडवर्ड डी बोनो जे होते हे अत्यंत हुशार व्यक्तिमत्व होते आणि त्यांनी सर्वप्रथम 6 थिंकिंग हॅट्सची संकल्पना लोकांसमोर मांडली. पण त्याचसोबत त्यांना फादर ऑफ लॅटरल थिंकिंग किंवा इन्व्हेंटर ऑफ लॅटरल थिंकिंग असं देखील म्हटलं जातं. याचा अर्थ, लॅटरल थिंकिंगचा अर्थ काय? लॅटरल थिंकिंग म्हणजे वेगळा विचार करणे, आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करणे आणि सर्जनशीलता वापरून आपण काहीतरी वेगळं करून दाखवणे. तर या विषयात त्यांचा हातखंड खूप चांगला होता आणि त्यांनी लोकांसमोर बऱ्याच अशा गोष्टी मांडल्या जेणेकरून लोकांना वेगळ्या पद्धतीने विचार करता येईल याची त्यांनी काळजी घेतली. तर त्यांचाच एक विचार होता 6 थिंकिंग हॅट्स. तर 6 थिंकिंग हॅट्स मध्ये नक्की आपण काय करतो, कुठल्या पद्धतीने त्याचा वापर करावा हे आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम हे जे 6 रंग आहेत ना, 6 रंगांच्या टोप्या म्हणजे नक्की काय? 6 विचार करण्याच्या विविध पद्धती ज्याचा वापर करून आपण योग्य विचार करू शकतो. तर सर्वप्रथम आहे व्हाईट हॅट, ज्याला आपण म्हणतो सफेद टोपी. आता ही सफेद टोपी म्हणजे नक्की काय? बऱ्याचदा आपण जेव्हा एखाद्या प्रसंगावर विचार करतो, आपल्या समोर समजा काही आकडेवारीच नसेल किंवा आपल्याला त्याच्याबद्दल फारसं माहिती नसेल, तर निर्णय घेणं जड जातं. तर सफेद टोपीचं सांगणं असं आहे की तुम्ही कुठल्याही प्रसंगी जर असाल तर तिथे आतापर्यंत काय काय घडलंय याची आकडेवारी मांडा, ज्याला आपण इंग्रजीत डेटा असं म्हणतो. की डेटा म्हणजे काय? की त्या प्रसंगात आतापर्यंत लोकांनी काय केलंय आणि त्याचा निर्णय काय निघाला, त्यांना त्याचा फायदा झाला की नाही झाला, की तोटा झाला, हे आपल्याला कशावरनं कळतं? की आपल्या समोर समजा आकडेवारी मांडली गेली. उदाहरणार्थ समजा तुम्हाला एखाद्या कंपनीत गुंतवणूक करायची आहे, तर गुंतवणूक करताना आपण काय करतो? ती कंपनी नफा कमवत आहे का, किती वर्षापासून काम करत आहे, कंपनीत किती लोक काम करतायत, व्यवसायात कितपत आजपर्यंत नफा झालाय किंवा नुकसान झालंय, तर आपण एकंदर आकडेवारी मांडतो. सांगण्याचा तात्पर्य असा की आपल्या समोर जर अंक असतील, आकडेवारी असतील, तर कुठल्याही गोष्टीचा निर्णय घेण्यासाठी आपल्याला एक दिशा मिळते आणि ही दिशा अत्यंत महत्वाची असते आणि हेच आपल्याला सुचवून देतं सफेद टोपी. सफेद टोपीचा वापर म्हणजे व्हाईट हॅटचा वापर आपण आकडेवारींचा वापर करता योग्य रीतीने विचार कसा करू शकतो हे आपल्याला कळतं. फक्त आकडेवारी चालणार आहे का? तर उत्तरे नाही. तर त्याचसोबत आपल्याला अजून एक रंगाची टोपी लागते, ज्याला म्हणतात लाल रंगाची टोपी म्हणजेच रेड हॅट. आता लाल भडक रंग पाहिलं काय आठवतं आपल्याला? याचा थेट जर संबंध असेल तर तो आपल्या भावनांशी आहे. बऱ्याचदा आपलं अंतर्मन आपल्याला काहीतरी सांगत असतं. त्यामुळे आपण म्हणतो ना की ऐकावे जगाचे, करावे मनाचे, कारण तुमचं मन तुम्हाला खोटं बोलत नाही. बऱ्याचदा काही निर्णय असे असतात जिथे फक्त आकडेवारींनाच लक्षात घेता आपण निर्णय घेऊ शकत नाही. आपल्याला आपल्या मनाचा आणि लोकांच्या भावनांचाही वापर करावा लागतो. त्यामुळे लाल रंगाची जी टोपी असते ती तुम्हाला भावनात्मकरित्या विचार करायला सांगते. उदाहरणार्थ समजा तुम्ही एका कंपनीचे मालक असाल आणि तुमच्या कर्मचाऱ्यांसाठी तुम्ही एखादी सेवा प्रदान करताय आणि तुम्हाला वाटतं कालांतराने की ही सेवा आपण रद्द करायला हवी कारण बरेच पैसे खर्च होत आहेत. पण नंतर तुमच्या लक्षात येतं की ही सेवा दिल्यामुळे लोक सुख आहेत आणि चांगलं काम करतात. मग तुमचं मन तुम्हाला सांगेल की नको, आपण या गोष्टीला रद्द करण्यापेक्षा ही चालू ठेवूया. आता ही जी विचारसरणी आहे, ही विचारसरणी येते लाल टोपीमुळे, रेड हॅटमुळे. आणि म्हणूनच
भावनात्मक विचार करणं हे देखील कधी कधी तितकंच महत्वाचं असतं जितकं आपण आकड्यांच्या मार्फत किंवा त्यांच्या सहाय्याने करतो. त्यामुळे लाल टोपीलाही विसरून चालणार नाही. तिसरा महत्वाचा रंग जो आपल्या समोर आहे, बऱ्याच लोकांना हा रंग मुळीच आवडत नाही, पण मला हा रंग खूप आवडतो. त्याला म्हणतात काळा रंग, म्हणजे ब्लॅक हॅट. आता बघा हा काळ्या रंगाचं महत्व काय इथे. आपण जेव्हा एखादा निर्णय घेतो ना, बऱ्याचदा आपण त्या निर्णयाची किंवा नाण्याची दुसरी बाजू पाहत नाही. आपण फक्त हेच पाहतो की काय चांगलं होऊ शकतं, पण चांगल्याच्या सोबत वाईट देखील होऊ शकतं. समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी पैसे गुंतवले किंवा तुम्ही कुठेतरी फिरायला जायचं ठरवलं, पण काय चुकीचं घडू शकतं याचा विचारच नाही केला, तर मात्र तुम्ही अडकाल आणि मग नंतर तुम्हाला पश्चाताप होईल. तसं होऊ नये म्हणून काळी टोपी जी असते ना, ती आपल्याला शिकवते की विचार करत असताना आपल्या निर्णयात काय त्रुटी आहेत, काय चुका होऊ शकतात आणि याच्यापासून पुढे आपलं काय नुकसान होऊ शकतं याचा विचार आजच आपण करायला हवा. आणि तिथेच काळ्या रंगाची टोपी खूप महत्वाची ठरते. त्याला म्हणतात ब्लॅक हॅट थिंकिंग. आता काळा रंग म्हणजे मुळात वाईट नाही. काळा रंग या गोष्टीचं प्रतिनिधित्व करतो की आपल्याला जे येणारे धोके आहेत, तोटे आहेत, त्यापासून सावध व्हायचंय आणि त्यातनं मार्ग आजच शोधायचा आहे, जेणेकरून येणाऱ्या काळात आपलं नुकसान होणार नाही. त्यामुळे काळा रंग पण महत्वाचा. त्यानंतर जो महत्वाचा रंग आहे त्याला म्हणतात येलो हॅट, म्हणजे पिवळा रंग. आता पिवळ्या रंगाची जी टोपी आहे ना, याचाच अर्थ सकारात्मक विचार सरणी, सकारात्मक दृष्टिकोन. की आपण एखादा निर्णय घेतला तर येणाऱ्या काळात ह्याच्यापासून काय चांगलं निष्पन्न होऊ शकतं. उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या प्रकल्पात पैसा, वेळ, श्रम गुंतवले तर त्यातनं काय चांगलं घडू शकतं. किंवा नात्याच्या बाबतीत देखील तेच खरंय की आपण एखादं नातं जुळवलं तर त्यातनं काय चांगलं घडू शकतं. तर सकारात्मक विचारसरणी ह्याला खूप जास्त महत्व दिलं गेलंय हे पिवळ्या रंगाद्वारे. पण हो, सकारात्मक विचार करणे म्हणजे वस्तुस्थितीला डावलून विचार करणे असं मुळीच नाही. वस्तुस्थितीलाही आपण लक्षात घेऊन सकारात्मक विचार करतोय. त्यामुळेच आपण दोन्हीकडनं विचार करतोय, काय चांगलं घडू शकतं आणि ते खरंच घडू शकतं का याचाही विचार, याचाही आढावा घेणं तितकंच महत्वाचं आहे. आणि हे आपण पिवळ्या रंगाच्या टोपीसोबत करतो. नंतरचा जो रंग आहे तो आहे हिरवा रंग, ज्याला म्हणतात ग्रीन हॅट. आता आपण सुरुवात जेव्हा केली होती, मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की सर्जनशीलता वाढवण्यासाठी आपल्याला नक्की काय करता येईल किंवा तुम्ही सर्जनशील आहात का, क्रिएटिव्ह आहात का. तर हिरव्या रंगाची जी टोपी आहे ती आपल्याला जरा वेगळा विचार करायला प्रवृत्त करते. नक्की कसं, की आपण बऱ्याचदा ना लहान मुलांसारखा विचार करत नाही. जर तुम्ही लहान मुलांना पाहिलं तर ते विचार करताना मनावर कोणतंही दडपण न ठेवता विचार करतात आणि त्याच्यामुळे त्यांचे विचार जे असतात ते अत्यंत वेगळे असतात. त्याच पद्धतीने तुम्ही स्वतःला विचारा की एखादी समस्या किंवा एखादी अडचण तुमच्या समोर असेल तर यासाठी एक वेगळा असा उपाय आपण शोधू शकतो का. कदाचित तो उपाय तुम्ही कधीच वापरलेला नसेल आणि तो उपाय जर वापरला तर त्यातनं काय निष्पन्न होऊ शकतं. हा वेगळा विचार करणं आणि स्वतःला तिथे ढकलणं हे खूप महत्वाचं आहे. आणि हे करण्यासाठी तुमची मदत कोण करणार आहे, हिरव्या रंगाची टोपी. तर हिरव्या रंगाची टोपी जी आहे त्याचं म्हणणं असं आहे की तुम्ही वेगळा विचार करा, सर्जनशीलता वाढवण्यासाठी चुका करायला तयार असा, म्हणजे त्यातनं तुम्हाला काहीतरी वेगळं करता येईल आणि तुम्हाला नक्की कळेल की आपली जी युक्ती होती त्याच्यापासून खरंच काहीतरी चांगलं घडू शकतं की नाही घडू शकत. तर प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे. म्हणूनच आपण हिरव्या टोपीनी पण विचार करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात शेवटी जी टोपी आहे ती आहे निळी टोपी, याचाच अर्थ ब्लू हॅट. आता निळी टोपी जी आहे ना, ह्याचा एक वेगळाच नियम आहे किंवा एक वेगळी भूमिका आहे. या टोपीची भूमिका अशी आहे की आधीचे जे 5 टोप्या आपण पाहिल्या ना, ते सगळ्यांना एकत्रित आणणं, म्हणजे त्यांना एकवटून विचार करणं, ज्याला आपण म्हणतो बिग पिक्चर थिंकिंग. की समग्र विचारसरणी आपल्याला जर आपल्या विचारात आणायची असेल त्यासाठी आपल्याला निळ्या टोपीचा उपयोग करावा लागतो. की एकंदर चांगलं काय, वाईट काय, त्याच्यात कल्पकता किंवा सर्जनशीलता कुठे आहे, धोके कुठे आहेत, सगळ्या प्रकारे विचार करून आपण जेव्हा निर्णय घेतो तेव्हा आपण निळ्या टोपीचा विचार करत आहोत. त्यामुळे निळी टोपी खरं तर वेगळी नाही, पण आधीच्या ज्या 5 टोप्या आहेत ना त्यांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न करणारी टोपी आहे निळी टोपी. तर अशा या 6 टोप्या आहेत, 6 थिंकिंग हॅट्स ज्याला आपण म्हणतो. तर याचा तुम्ही नक्कीच वापर करू शकता, ज्याच्यामुळे तुमची विचारसरणी अजून सुदृढ बनेल आणि तुम्हाला कोणत्याही प्रसंगी योग्य विचार करण्यासाठी मदत मिळेल. तर कोणत्या 6 टोप्या आहेत आणि कोणते 6 रंग आहेत. सर्वप्रथम सफेद किंवा पांढरी टोपी, ज्याला आपण म्हणतो की तिथे आपण डेटाचा वापर करतो, आकड्यांचा वापर करतो, संख्येचा वापर करतो, ज्याच्यामुळे निर्णय घेणं सोपं जाईल. दुसरी टोपी लाल रंगाची टोपी, याचा अर्थ आपण भावना, आपलं अंतर्मन आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करतंय याचा आढावा घेतो.
तिसरी टोपी काळी टोपी, याचाच अर्थ पुढे जाऊन कुठे धोके उत्पन्न होऊ शकतात, काय नुकसान घडू शकतं याचा आढावा आपण घेतो. मग आहे पिवळी टोपी, सकारात्मक विचारसरणी आणि सकारात्मक दृष्टिकोन. नंतर हिरवी टोपी, सर्जनशीलता कशी आपल्याला वाढवता येईल, कसं आपण वेगळा विचार करू शकतो, लहान मुलांसारखा विचार करू शकतो जेणेकरून काहीतरी वेगळं करता येईल. आणि 6वी आणि शेवटची टोपी म्हणजे निळी टोपी. आधीच्या 5 ज्या टोप्या आहेत त्यांना एकत्रित आणून एकवटून एक अशी विचारसरणी तयार करणं जी समग्र विचारसरणी असेल, जेणेकरून आपला निर्णय चुकणार नाही आणि त्या समस्येतनं आपल्याला सहज बाहेर पडता येईल. तर अशा या 6 रंगाच्या विविध रंगाच्या टोप्या आहेत, ज्या टोप्यांचा वापर करून आपण चांगला विचार करू शकतो आणि कोणत्याही प्रसंगातनं आपण स्वतःला मार्ग दाखवून देऊ शकतो, युक्ती सुचवू शकतो. तर माझं फक्त एवढंच मत आहे की अगदी मोठ्या निर्णयासाठी थांबू नका, पण दैनंदिन स्तरावर देखील आपण बरेच निर्णय घेतो जिथे आपल्याला आपल्या विचारशक्तीची गरज असते. तिथे देखील तुम्ही 6 टोप्यांचा वापर करू शकता, 6 थिंकिंग हॅट्सचा वापर करू शकता. आणि जर एकटं नाही करता आलं तर आपल्या मित्रांसोबत, आपल्यासोबत जी मंडळी काम करतात त्यांच्यासोबत विचार करा आणि नक्कीच त्याच्यातून तुम्हाला मार्ग दिसून येईल. तर मग थांबू नका, कारण जास्त जर थांबलात तर याचा वापर करता येणार नाही. त्यामुळे थांबू नका, प्रयत्न करा आणि चुकलात तरी हरकत नाही, आपण काहीतरी नवीन शिकूच त्यातनं आणि हळूहळू टप्प्याटप्प्याने तुम्हाला पुढे सरकता येईल. तर याचा वापर करा आणि मला कळवा की त्यातून तुम्हाला काय अनुभव दिसून आला आणि त्यातनं नक्की काय फायदा घडला. पुन्हा भेटूया लवकरच एका वेगळ्या विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची आणि स्वतःच्या घरच्यांची काळजी घ्या. धन्यवाद.